महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होतकरू खेळाडूंसाठी प्रोजेक्ट महादेवा हा सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय तर राज्यभरातून जवळपास असंख्य फुटबॉल खेळाडू आहेत, त्यांचं सिलेक्शन आहे ते आता करण्यात येत आहे। हेच काही खेळाडू आहेत ज्यांचं या ठिकाणी आज निवड होणार आहे। राज्यभरातून एकूण आतापर्यंत 120 असे खेळाडू आहेत ते या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत आणि यांच्यामधून आता 60 खेळाडू म्हणजे 30 मुलं आणि 30 मुली ज्या अंडर 13 एज मध्ये पडतात त्यांना आता या ठिकाणाहून पुढे प्रशिक्षणासाठी नेण्यात येणार आहे। एकूणच प्रोजेक्ट महादेवाची सुरुवात आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून ही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच प्रोजेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत। यासोबत आपल्यासोबत महादेवा हा संपूर्णपणे जो प्रोजेक्ट सांभाळतात सर आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि ह्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल, कधीपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आता काय नक्की उद्देश आहे? मी क्षितिज देसाई आहे, संशोधन अधिकारी मित्रामधून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन। प्रोजेक्ट महादेवा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली याची सुरुवात झालेली आहे। प्रत्येक जिल्हा लेवलपासून ग्रासरूट लेवलचं आपण स्काउटिंग केलेलं आहे। 36च्या 36 जिल्ह्यांमधून ही सर्व मुलं मुली आपण निवडलेले आहेत। 3 फेजमध्ये याचं स्काउटिंग होतं। त्याच्यात जिल्ह्यांमधून पहिला रिजनमध्ये ह्या मुलांना सिलेक्ट केलं। प्रत्येक 5 रिजन याचे मेन सिलेक्ट केले होते: पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई। प्रत्येक रिजनमध्ये जवळपास 101 मुलं आपण सिलेक्ट केली होती आणि फायनल स्काउटिंगमधून 60 मुलं आणि 60 मुली आज आपण इथे 60 मुली आज कुपरेजला आहेत आणि 60 मुलं आज खारघरच्या सिडको फॅसिलिटीमध्ये आहेत। आणि ह्यांचा आता अंतिम चाचणी आहे, 3rd फेज, ज्याच्यामध्ये 30 मुलं आणि 30 मुली अंतिम निवडण्यात येतील आणि त्यांना 5 वर्षाची स्कॉलरशिप आपण प्रोजेक्ट महादेवाच्या अंतर्गत देणार आहोत। आणि ही स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम एव्हर अशी एक चांगली अशी ही एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग, पॉलिसी थिंक टँक म्हणून मित्रा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे आपले जे राज्याचं फुटबॉल गव्हर्निंग बॉडी आहे, आणि VSTF जे CSR पार्टनर आहेत आपल्याला। तर हे असा एक मजबूत असा ढाचा आज क्रीडा क्षेत्रात आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि 100% हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि या मुलांमध्ये अगदी उत्साह आहे। आज बघितलं, आज टायगर श्रॉफ येतो आहे, सिद्धांत चतुर्वेदीसारखे सिने अभिनेत्री येत आहेत आणि हे मुलं पण एक्सायटेड आहेत आज त्यांच्यासोबत खेळण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत काही क्षण आपल्याला मिळावेत म्हणून। त्याचबरोबर 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेसी आपल्या मुंबईत येतो आहे आणि तो या मुलांबरोबर एक फुटबॉल क्लिनिक, एक मेंटरशिप सेशन करणार आहे। त्यासाठी देखील ही खूप उत्सुकता आहे आणि क्रीडा क्षेत्रात एकदम ही एक चेंज आणेल अशी आम्हाला खात्री आहे। आपण पाहिलं तर या संपूर्णपणे कार्यक्रमाची आपण माहिती घेतली, परंतु हे खेळाडू आहेत जे महाराष्ट्रभरातून राज्य सरकारची एक निवड प्रक्रिया आहे, त्या निवड प्रक्रियेला पार करून आता मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत। मुंबईपासून ते पुढे जाणार आहेत आणि त्यांना या ठिकाणी ही संपूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहे। तुझं नाव सांग, कुठून तू आलेली आहेस आणि कसं तुला हा फुटबॉलकडे तू वळलीस, कधीपासून खेळतेस? माझं नाव अलोकी पालवे आहे। मी रायगड डिस्ट्रिक्टमधून आहे। मी 4थीपासून खेळते। मला फुटबॉल खेळण्यात एकदा मी पाहिलं तर मला खूप आवडलं, म्हणून मी क्लब जॉईन केला। मग मला हे सगळं कळलं। मग माझ्या कोचनी मला हे प्रोजेक्ट महादेवबद्दल सांगितलं, तर मग मी म्हणजे खूप खुश झाले आणि गव्हर्नमेंटनी एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला दिली आहे, म्हणून माझे त्यांच्यासाठी धन्यवाद। थँक्यू। मेसी सोबत खेळणार आहे 14 डिसेंबरला तो येणार आहे। कसं या ठिकाणाहून सिलेक्शन आहे ते पुढे नेणार आहे, काय तयारी केलेली होती, तू कुठून आहेस? नाव माझं नाव दिव्यानी संतोष शिंदे आहे। मी पुणे डिस्ट्रिक्टकडून आहे आणि मला फुटबॉल मी 5वीत जॉईन केलं होतं आणि मला जेव्हा मी फुटबॉल चालू केलं होतं तेव्हा मला एवढं नव्हतं माहिती फुटबॉलबाबत, पण त्यानंतर थोड्या वर्षांनंतर मला फुटबॉल खूप आवडायला लागलं। मग त्यानंतर मी क्लब जॉईन केला, मी चांगलं खेळायला लागले, मी खूप सारे लीग्स खेळले आणि मग त्यानंतर माझ्या कोचनी मला सांगितलं हे प्रोजेक्ट महादेवा म्हणून एक नवीन प्रोजेक्ट काढलं आहे आपल्या सरकारने, म्हणून मी म्हणले चांगलं आहे, ग्रेट फॉर ईच प्लेयर्स। आणि मला खूप धन्यवाद सरकारसाठी की हे आमच्यासाठी अपॉर्च्युनिटी दिल्यासाठी। तुझं नाव सांग, कुठून आलेलं, काय तयारी केली? मी शर्वरी संजय कोरे, माझे नाव शर्वरी संजय कोरे असे आहे। मी कोल्हापूर डिस्ट्रिक्टकडून आले आहे। मला
काय तयारी केली, किती वर्षापासून तू खेळतेस? मी 6वीपासून खेळत आहे. मला खूप आनंद झाला. मी इथंपर्यंत पोचले असे मला माहीत पण नव्हते. मग इथून पुढे खेळणार आणि सिलेक्शन पुढे शिष्यवृत्ती वगैरे सगळं. हां, इथून पुढे सिलेक्शन होणार आणि शिष्यवृत्ती वगैरे मिळणार. थँक्यू. तर आपण पाहिलं तर हे सर्व खेळाडू आहेत जे आज या ठिकाणाहून पुढे जे सिलेक्शन होण्यासाठी ते खेळणार आहेत. नक्कीच अभिनेते देखील या ठिकाणी येणार आहेत, परंतु राज्य सरकारचा अतिशय उत्तम असा या ठिकाणी हा प्रोजेक्ट महादेवा आहे ते सुरू केलेलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्यभरातील जे काही खेळाडू आहेत जे अंडर-13 आहेत त्यांना मात्र एक राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची संधी आहे ती देखील या माध्यमातून प्राप्त होणार आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये फिफाचा वर्ल्ड कप देखील आहे आणि या वर्ल्ड कपसाठी देखील महाराष्ट्रातून काही खेळाडू आहेत ते जावं असं देखील मुख्यमंत्र्यांचं एक स्वप्न आहे. ह्याच स्वप्नाला घेऊन प्रोजेक्ट महादेवा हे सुरू केलेलं आहे. आज या ठिकाणी फायनल मॅच होऊन या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.